नमस्कार मंडळी. इन्व्हेस्टॉलॉजी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. शेअर बाजारात हजारो लोक येतात, पण वॉरन बफेट यांच्यासारखे फारच थोडे यशस्वी होतात. त्यांच्या यशामागे एक गुपित असते, ते म्हणजे त्यांचे इन्व्हेस्टिंग स्टाईल. त्यातीलच एक महत्त्वाची स्ट्रॅटर्जी आहे, मोट स्ट्रॅटर्जी. आज आपण जाणून घेणार आहोत मोट स्ट्रॅटर्जी काय आहे आणि ती वापरून आपण दीर्घकालीन नफा कसा मिळवू शकतो. मोट हा इंग्रजी शब्द मूळतः किल्ल्याच्या संरक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या खंदक म्हणजेच किल्ल्याभोवती असणारे पाण्याचे तळे या अर्थाने वापरला जातो. या मोट किंवा खंदकामुळे शत्रूंना किल्ल्यावर आक्रमण करणे अशक्य व्हायचे किंवा खूप कठीण व्हायचे. पण वॉरन बफेट यांनी मोट या शब्दाचा वापर कंपन्यांच्या स्पर्धात्मक सुरक्षा म्हणजेच कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज दर्शवण्यासाठी केला. ज्याप्रमाणे मोट किंवा खंदकामुळे शत्रूंना किल्ल्यावर आक्रमण करणे अशक्य व्हायचे आणि किल्ला सुरक्षित राहायचा, त्याचप्रमाणे गुंतवणुकीतील मोट किंवा स्पर्धात्मक आघाडी एखाद्या कंपनीला तिच्या प्रतिस्पर्ध्यापासून दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी मदत करते. यामुळे कंपनीची बाजारातील स्थान, नफा कमवण्याची क्षमता आणि ग्राहकांची निष्ठा जास्त काळ टिकते. वॉरन बफेट म्हणतात, अ गुड बिझनेस इज लाईक अ स्ट्रॉंग कॅसल विथ डीप मोट अराउंड इट. आय वॉन्ट शार्क्स इन द मोट, आय वॉन्ट इट अनटचेबल. म्हणजेच काय, तर एक चांगला व्यवसाय म्हणजे एखाद्या मजबूत किल्ल्यासारखा असतो, त्याभोवती खोल खंदक म्हणजेच मोट असतो. ते पुढे असे म्हणतात, मला त्या खंदकात शार्क्स हवेत, मला तो किल्ला अभेद्य हवा म्हणजेच बिझनेस अभेद्य हवा. बिझनेसमध्ये कोणत्या प्रकारचे मोट असतात ते पाहूया. सर्वात महत्त्वाचा आणि पहिला आहे ब्रँड मोट. ब्रँड मोट म्हणजे काय, तर एखाद्या कंपनीचा ब्रँड इतका मजबूत असतो की ग्राहक त्या कंपनीचे उत्पादन, सेवा वारंवार घेतात, भलेही ती किंमत थोडी जास्त का असेना. या ब्रँडमागे विश्वास, गुणवत्ता, भावना आणि ओळख असते. कंपनीला नवीन ग्राहक मिळवण्याची गरज कमी असते, कारण जुनेच ग्राहक सतत परत येत असतात. ब्रँड मोट कसा काम करतो. ग्राहक मानसिकतेत या ब्रँडची ओळख घट्ट बसलेली असते. स्पर्धकांना किंमत कमी केली तरी ग्राहक ब्रँड सोडत नाहीत. कंपनीला प्रत्येक ग्राहकावर अधिक कमाई करता येते. जशी झाडाची फांदी फोफावते, तसेच ब्रँडचा प्रभाव दरवर्षी वाढत जातो. आता या ब्रँडची काही उदाहरणे पाहूया. कोको कोलासारखी ब्रँड्स हे थंड पेय म्हटले की आपण कोकच असे म्हणतो. नायकी, ॲडिडाससारखी क्रीडा शूजमध्ये सर्वोत्तम ओळख आहेत. ॲपल प्रीमियम आणि लॉयल कस्टमरमुळे ओळखले जाते. मॅकडॉनल्ड्स याची वर्ल्डवाईड असलेली चेन आणि सेम टेस्ट आणि बर्गर म्हणजे मॅकडॉनल्ड म्हणून ओळखले जाते. भारतीय काही ब्रँड्स, अमूलसारखे ब्रँड टेस्ट ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते. टाटा म्हणजे विश्वास आणि नैतिक मूल्यांचा ब्रँड म्हणून ओळखला जातो. एशियन पेंट्स, रंग म्हणले की एशियन पेंट्स. HDFC बँकसारखे बँक विश्वासू आणि ग्राहक अनुभवामुळे ओळखले जातात. पुढचा मोठ आहे कॉस्ट ॲडव्हान्टेज मोट. कॉस्ट ॲडव्हान्टेज मोट म्हणजे एखाद्या कंपनीकडे अशा प्रकारची क्षमता असते की ती स्पर्धकांपेक्षा कमी खर्चात उत्पादन किंवा सेवा देऊ शकते. त्यामुळे तिला दोन गोष्टी करता येतात, किंमत कमी ठेवून स्पर्धकांना बाहेर फेकणे आणि जेव्हा स्पर्धक बाहेर पडतील तेव्हा किंमत जास्त ठेवून नफा मिळवणे. ही मोट फार शक्तिशाली असते, कारण ती सरळ कंपनीच्या मूलभूत ऑपरेशनशी जोडलेली असते. कॉस्ट ॲडव्हान्टेज कसे काम करते. पहिला आहे इकॉनॉमीज ऑफ स्केल, म्हणजे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेणे. कोणत्याही उत्पादनाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन केल्यास प्रति युनिट खर्च कमी होतो. उदाहरणार्थ रिलायन्स, वॉलमार्ट यासारखे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतात आणि त्यामुळे त्यांचे प्रति युनिट कॉस्ट कमी होते. दुसरा आहे लो कॉस्ट सप्लाय चेन. माल आणि सेवा मिळवण्याची साखळी अधिक कार्यक्षम असते. उदाहरणार्थ डी-मार्ट, वॉलमार्ट. पुढचा आहे जिओग्राफिकल ॲडव्हान्टेज. उत्पादनासाठी लागणाऱ्या वस्तू स्थानिक किंवा स्वस्त असतात. उदाहरणार्थ कोल इंडिया, कोळशाचे साठे जवळजवळ सर्व कोल इंडियाकडे आहेत. चौथा आहे टेक्नॉलॉजी आणि ऑटोमेशन. संगणकीकरणामुळे किंवा ऑटोमेशनमुळे मनुष्यबळाचा खर्च कमी होतो, त्यामुळे उत्पादनाचे कॉस्ट कमी होते. उदाहरणार्थ टेस्लाची गिगा फॅक्टरी, फॉक्सकॉन सारख्या कंपन्या. त्यानंतर बॅकवर्ड इंटिग्रेशन. बॅकवर्ड इंटिग्रेशन म्हणजेच
कंपनी स्वतःच्या कच्च्या मालाचे नियंत्रण स्वतः ठेवते. उदाहरणार्थ रिलायन्सचे जामनगर येथे सर्वात मोठी रिफायनरी आहे. त्यामुळे रिलायन्सला पेट्रोल पंपावर येणारा खर्च कमी होतो. कॉस्ट ॲडव्हान्टेज असणारे काही कंपन्या म्हणजे डी-मार्ट. डी-मार्ट थेट खरेदी करतात, कॅश व्यवहार करतात, कमी कर्मचारी, यामुळे डी-मार्टला नेहमीच फायदा होतो. रिलायन्स इंडस्ट्रीजसारखे कंपन्या मोठ्या प्रमाणात उत्पादन घेते. तसेच JSW स्टील किंवा टाटा स्टील हे रॉ मटेरियलचे ॲक्सेस पूर्ण यांच्याकडे आहे. पुढचं मोठ आहे स्विचिंग कॉस्ट मोड. स्विचिंग कॉस्ट मोड म्हणजे ग्राहक किंवा व्यवसायाने एखादी सेवा किंवा उत्पादन सोडून दुसऱ्या पर्यायाकडे वळवण्यासाठी लागणारा खर्च, वेळ, धोका आणि मेहनत इतकी जास्त असते की तो बदलला जात नाही किंवा तो बदल टाळतो. उदाहरणार्थ मायक्रोसॉफ्टचे सॉफ्टवेअर जगात सर्वत्र वापरले जातात. हे सॉफ्टवेअर बदलायचे झाल्यास लोकांना पुन्हा ट्रेनिंग द्यावे लागणार, डेटा लॉस होणार, त्यामुळे मायक्रोसॉफ्टचे वर्चस्व टिकून आहे. तसेच ॲपलचे इकोसिस्टम, आयफोन, मॅक, आयक्लाउड हे सर्व इंटरकनेक्टेड सिस्टम आहेत. त्यामुळे ॲपलचे रिप्लेसमेंट सहजासहजी मिळत नाही. तसेच अमेझॉन वेब सर्व्हिससारखे कंपन्या ज्या अमेझॉन क्लाउडमध्ये मायग्रेट केल्यानंतर बदलणं अत्यंत जिकिरीचं आहे. त्यामुळे ह्याचा बदल सहजपणे मिळत नाही. पुढचे मोठ आहे रेग्युलेटरी मोट. रेग्युलेटरी मोट म्हणजे एखाद्या कंपनीला सरकारकडून कायद्यानुसार किंवा परवानग्यामुळे मिळालेली सुरक्षा कवच, जो इतर स्पर्धकांना प्रवेश करणं अवघड किंवा अशक्य करते. रेग्युलेटरी मोडचे उदाहरण म्हणजे जिथे सरकारचे परवाना किंवा विशेष मान्यता लागते अशा कंपन्या. फार्मास्युटिकल उत्पादनासाठी FDA किंवा FSSAIची मंजुरी लागते. तसेच मोनोपॉली किंवा सरकारी कंपनी असल्यामुळे इतर कंपन्यांना परवानगीच नसते. लायसन्स राज किंवा कोटा बेस्ड जे सेक्टर असतात तेथे ठराविक कंपन्यांनाच प्रवेश असतो. रेग्युलेटरी मोट असलेल्या काही कंपन्यांचं उदाहरण म्हणजे IRCTC. IRCTC भारतीय रेल्वेचं एकमेव अधिकृत तिकीट विक्रेता आहे. त्यामुळे ह्या कंपनीची तिकीट विक्रेतामध्ये मोनोपॉली आहे. तसेच इंडियन ऑइल किंवा HPCL, BPCL पेट्रोलियम वितरणासाठी यावर सरकारचे नियंत्रण आहे. फक्त ह्या कंपन्यांनाच पेट्रोल विकण्याची परवानगी आहे. तसेच NSE, BSE स्टॉक ट्रेडिंग ह्या फक्त 2च अधिकृत स्टॉक ट्रेडिंग कंपनी आहेत. तसेच NBFC किंवा बँका, NBFC आणि बँका RBIच्या मंजुरीखालीच काम करता येतात. तसेच लिकर कंपन्याला प्रत्येक राज्याचे वेगवेगळे लायसन्स आणि रेस्ट्रिक्शन येतात. त्यामुळे नवीन कंपनी पुन्हा स्थापन करण्याची झाल्यास अडथळा निर्माण होतो. आता मोठ ओळखायचे काही महत्त्वाचे निकष आहेत. मोठ ओळखताना पुढील गोष्टी तपासाव्या लागतात. रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड सतत 15% जास्त असावा. नेट प्रॉफिट मार्जिन वर्षानुवर्षे वाढता आणि स्थिर असावा. डेट म्हणजेच कर्ज कमी आहे का? कस्टमर रिटेन्शन आहे का? पुन्हा पुन्हा ग्राहक येतात का? ब्रँड रिकॉल म्हणजेच ब्रँडची व्हॅल्यू अजून टिकून आहे का? म्हणजे याचे उदाहरण द्यायचे झाल्यास एशियन पेंट्स, जे फेविकॉल बनवते अशी पिडिलिट कंपनी, HDFC बँक, ह्या काही मजबूत मोठ असणाऱ्या कंपन्या आहेत. मोठबाबत काही धोके आहेत. उदाहरणार्थ टेक्नॉलॉजी बदल. नोकिया, कोडॅक ह्या कंपन्या मजबूत मोठ असणाऱ्या होत्या. या कंपन्याची मोठ्या प्रमाणात मोनोपॉली होती. परंतु बदलत्या टेक्नॉलॉजीनुसार बदल न केल्यामुळे या कंपन्यांचे आज वर्चस्व कमी झाले आहे. तसेच नवीन स्पर्धक. जिओच्या टेलिकॉममध्ये प्रवेशामुळे वोडाफोन, आयडिया यासारख्या कंपन्यांचे बाजार मूल्य खूपच कमी झाले आहे. तसेच सरकारचे बदलते धोरण हे कंपन्यांच्या मोठला धोका निर्माण करू शकते. बफेट म्हणतात, इफ यू डोंट फील कम्फर्टेबल ओनिंग अ स्टॉक फॉर 10 years, डोंट इवन थिंक अबाउट ओनिंग इट फॉर 10 minutes. म्हणजेच तुम्ही जर एखादा स्टॉक 10 वर्ष होल्ड करू शकत नसाल तर तो 10 मिनिटं घेण्याचा विचार करू नका. मोठ ही दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी एक अत्यंत उपयुक्त संकल्पना आहे. त्यामुळे मजबूत कंपनी निवडा आणि दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवा. गुंतवणुकीदारांसाठी बोधवाक्य म्हणजेच स्ट्रॉंग मोठ कंपन्या म्हणजे चांगल्या शेतीसारख्या असतात. थोडं पाणी द्या, थोडं वेळ द्या आणि उत्पन्न मिळवा. जर तुम्हाला वाटत असेल की एखादी कंपनी पुढची 10-15 वर्षे आपला बाजार टिकवून ठेवू शकेल तरच ती मोठ असलेली कंपनी समजा. ही माहिती उपयुक्त वाटली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा.